भगवद्गीतामधील कर्मयोग हा मानवजातीला मिळालेला सर्वात मोठा जीवन संदेश मानला जातो. महाभारत युद्ध सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी हा प्रसंग घडतो. रणांगणावर शंखनाद झाला होता. दोन्ही बाजूनी लाखो योद्धे सज्ज उभे होते. अशा वातावरणात ताण तणाव, भीती, युद्धाची चाहूल होती. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आता अटळ झाले होते. पांडवाच्या सैन्यात सर्वात महान योद्धा म्हणजे अर्जुन. त्याच्या हातात गांडीव धनुष्य होते. त्याच्या पराक्रमापुढे मोठमोठे योद्धे थरथरत होते. पण त्या दिवशी काहीतरी वेगळे घडले. अर्जुनने आपल्या सारथीला म्हणजेच श्रीकृष्ण यांना सांगितले, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. श्रीकृष्णाने रथ रणांगणाच्या मध्यभागी नेऊन उभा केला. अर्जुनाने समोर पाहिले आणि त्यांचे हृदय हादरून गेले. समोर त्यांचे नातेवाईक, गुरु, मित्र आणि आप्त उभे होते. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि अनेक प्रियजन त्यांना दिसत होते. क्षणात अर्जुनाचे मन विचलित झाले. त्यांचे हात थरथरू लागले. डोळ्यात अश्रू आले. त्याने गांडीव खाली ठेवले आणि दुःखी स्वरात म्हणाला, हे कृष्णा, मी माझ्याच लोकांवर बाण कसा चालू? या युद्धातून मला काय मिळणार? राज्य, सुख आणि वैभव यासाठी आपल्या लोकांचा वध करणे योग्य आहे का? अर्जुन पूर्णपणे निराश झाला होता. त्याला युद्ध करायचे नव्हते. त्याने युद्धातून माघार घेण्याचा विचार केला. तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे हसले. त्यांना माहीत होते की अर्जुन फक्त युद्धापासून घाबरलेला नाही, तर तो मोह, माया आणि भावनांच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांच्यासाठी दुःख करत आहेस ते शरीराने नाश पावतील, पण आत्मा अमर आहे. जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत. अर्जुन अजूनही गोंधळलेला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कर्मयोग समजून सांगितला. श्रीकृष्ण म्हणाले, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. अर्जुन आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, मनुष्याने आपल्या कर्तव्यापासून पळू नये. योग्य कर्म करत राहणे हाच खरा धर्म आहे. फळाची चिंता करून कर्म सोडणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे. जर शेतकरी पेरणीच करणार नाही, त्याला पावसाची भीती आहे, तर त्याला पीक कसे मिळेल? जर विद्यार्थी अपयशाच्या भीतीने अभ्यास सोडून देईल, तर तो यशस्वी कसा होईल? अर्जुनाच्या मनातील प्रश्न हळूहळू शांत होऊ लागले. श्रीकृष्णाने पुढे सांगितले, कर्मयोग म्हणजे निष्काम भावनेने कर्म करणे, स्वार्थ, अहंकार आणि फळाची अपेक्षा सोडून आपले कर्तव्य पार पाडणे. जो मनुष्य फक्त यशासाठी काम करतो तो अपयश आले की खचतो, पण जो कर्तव्य म्हणून काम करतो तो कधीच दुःखी होत नाही. हे शब्द अर्जुनाच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्याला समजू लागले की हे युद्ध वैयक्तिक द्वेषासाठी नाही, तर धर्म आणि न्यायासाठी आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच त्याचे कर्तव्य आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुना, युद्धाचे कर्तव्य म्हणजे धर्मासाठी युद्ध करणे. जर तू मागे हटला तर लोक तुला भ्याड म्हणतील, अन्याय वाढेल आणि सत्याचा पराभव होईल. अर्जुन आता पूर्ण लक्ष देऊन श्रीकृष्णाचे शब्द ऐकत होता. श्रीकृष्णाने त्याला मनावर नियंत्रण ठेवण्याचा उपदेश दिला. मनुष्याचे मन त्याचा मित्र आणि शत्रू असते. जो मनावर विजय मिळवतो तो जीवनात यशस्वी होतो. त्यांनी भक्ती, ज्ञान आणि कर्म याचा सुंदर समन्वय समजावून सांगितला. शेवटी श्रीकृष्णाने आपले विराट रूप दाखवले. अर्जुनाने त्या दिव्य रूपात संपूर्ण विश्व पाहिले. त्याला समजले की श्रीकृष्ण हे साधे मानव नसून परमेश्वर आहे. अर्जुनाचे सर्व भय नाहीसे झाले. त्याने पुन्हा गांडीव हातात घेतला आणि आत्मविश्वासाने म्हणाला, हे कृष्णा, माझा मोह नष्ट झाला आहे. मी तुमच्या आज्ञेप्रमाणे वागेन. त्या क्षणी अर्जुन पुन्हा एकदा महान योद्धा बनला. कर्मयोगाचा हा संदेश आजही प्रत्येक माणसासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. जीवनात अनेक वेळा माणूस अडचणींना घाबरतो, अपयशामुळे खचतो किंवा फळाच्या चिंतेने त्रस्त होतो. पण श्रीकृष्ण सांगतात की आपल्या प्रामाणिकपणे आपले काम करावे. यश आणि अपयश याचा जास्त विचार न करता कर्तव्य निभावणे म्हणजेच खरा कर्मयोग.
आजच्या काळातही विद्यार्थी, शेतकरी, कामगार, अधिकारी, व्यापारी प्रत्येकासाठी कर्मयोग हा यशाचा मंत्र आहे. कारण कर्मयोग हा माणसाला फक्त यश शिकवत नाही तर संकटात शांत राहण्याची ताकदही देतो. म्हणूनच भगवद्गीतामधील हा उपदेश संपूर्ण जगाला अमूल्य मानला जातो. तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला दिलेला बेल आयकॉनला दाबा. जय श्रीकृष्ण.